बघा पाहू शकता मोर आला. हा बघा, हा बघा, हा बघा मोर आला. बघा ए पुचूक, हे गोलूचा पुचूक, हे गोलूचा पुचूक. नाही नाही, जोरात वाजला, जोरात वाजला, जोरात. नमस्कार मंडळी, कोकण चंदेरी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि कशा सगळे शिमगा उत्सव तर आता चालू झालेला आहे. आज आमच्या महामाई देवीची पालखी निघणार आहे, आमच्या गावदेवीची आज. आणि तिकडे पाहू शकता, तिकडे आमचं मंदिर आहे ते साईडला तिकडं. आणि तिकडे अशी गाणी लागले आहेत, ते बाजूला ऐकू शकता तुम्ही. मग सगळ्यांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जी लोक आता कोकणात येणार आहेत, आणि हे बघा पाहू शकता मोर आला. हा बघा, हा बघा, हा बघा मोर आला. बघा या या इकडे, तिकडे चालला तो बघा मोर पण आला बघा. आता जी लोक कोकणातली आहेत ना, ती म्हणजे असा शिमगा म्हणजे सण असा कधीच सोडत नाही. सुद्धा शिमग्याला गावी येतात होळीसाठी. भले आत्ता नाही आले तरी ती मोठी होळी असतं, मोठी सण. त्या दिवशी सगळं मुंबईकरी पूर्ण येतात आमच्या गावाला. आणि गावची ही कोकणातली खासियत आहे. ह्या सणाला सर्व एकत्र येतात आणि एकत्र मिळतात. आणि खरंच खूप शिमग्याच्या वेळी कोकणामध्ये खूप आनंद, वातावरण असा भारी असतं एकदम आणि मस्त वाटतं. तर आता मी काही मंदिरामध्ये जात नाही, आत्ती जाते मंदिरामध्ये व्हिडिओ करायला. कारण तिकडे आता पालखी काढणार, सजवणार, देव बसवणार आणि संध्याकाळी पालखी आणणार. आणि पालखीच्या खेळ्यांना जेवणसुद्धा असणार एक घर आमच्या घरात. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी आता दररोज खेळ्यांचं जेवण असतं. दीपक रागाठे त्यांच्या घरीसुद्धा जेवण आहे आणि तिथंसुद्धा आज खेळ्यांचं जेवण आहे. नंतर आपल्याकडे सुद्धा आहे, पण आपल्याकडे नंतर म्हणजे प्रत्येकाचं वार असतात, ते वाराला जेवण असतं सगळ्यांच्या घरी. ते लोक कोकणातले आहेत ना, त्यांना माहीत असेल शिमगा म्हणजे काय असतं तो. त्यासाठी तर एवढे नोकरी वगैरे सुट्टी नसली तरी पण ती लोक काय पण करून गावी येतात. तर चला आता अतिश जाते आणि अतिश पण इकडे बसलाय. काय झाली का तयारी तुझी? चला तर आता मम्मीला इथेच बाय बाय करूया. आणि मी जातो तुम्हाला आपल्या गावची पालखी दाखवायला. मम्मी नाही येत कारण मम्मीला घरामध्ये कामं आहेत, त्यामुळे आज मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावची पालखीचा. आज बाहेर पडण्याचा पहिलाच दिवस आहे, म्हणजे होळी होऊन 3 दिवस झालेत, पण आजचा पहिलाच दिवस आहे. आपली पालखी जी गावामध्ये फिरणार आहे, म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी जाणार आहे. तर पाहूया आपण पालखीची कशी तयारी चालू आहे आपल्या देवळामध्ये. सध्या तरी गाव पूर्ण खाली आहे, कारण सगळे आता गावाला लग्नाला आले होते. तिकडे आपली बाईक लागलेली आहे. सध्या तरी गावामध्ये जागरपणे कमी आलेत, पण आता 28 तारखेला गाव पूर्ण भरणार आहे, तेव्हा तुम्हाला गावामधली मज्जा फुल जोश बघायला भेटेल. तर आपला गावचा देऊळ आहे आणि वरती पालखीची तयारी चालू आहे. ढोल सुद्धा वाजायला चालू झाले, ढोल सुद्धा वाजायला चालू झालेले आहे. पालखीची तयारी कितपर्यंत चालू आहे.
तर पालखी आपली आता फायनली आपल्या देवळामधून निघालेली आहे. प्रत्येक घरात आता आपली पालखी प्रत्येक घरामध्ये जाईल, प्रत्येक माणसाचा भेट देईल. म्हणून अर्थातच आपला देव आपल्या दाराशी स्वतःला आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता आपल्या गावामध्ये खूप मजा आणि फुल धमाल येणार आहे. आता पालखी आपली होलीवरती आलेली आहे. चप्पल घालून नाही, चप्पल काम देऊ. सत्याचा देव आपण दोघं ते खाऊया. तर गावाला प्रत्येक पालखी त्याचा फरसाण नाही भेटत, म्हणजे इथं फरसाण देतात. काय काय ठिकाणी वेगवेगळे पदार्थाचे चिवडे असतात. तर बोनी झाले फरसाणपासून, फरसाण आणि पेढा. अजून एक नाही भेटणार, एकच. आता थंडा भेटला आम्हाला. पी पी. पाहू शकता मंडळी, मी गावामध्ये आले आणि पालखी आमची तिकडं गाव घेत आहे ते साठीला इकडं आहे बघा. आणि इकडं सगळ्या बायका बसल्यात बघा. मी इकडं भात वेरला बघा, तिकडे भात वेरला बघा. इकडे डाळ टाकलेला आहे वरणासाठी आणि इकडं भाताला अंदान ठेवलं नाही, भात वैरलेलं आहे, तांदूळ वैरलेला आणि इथं भंडाऱ्याचं जेवण आहे आमचं आता. आणि आता दर दिवशी आमच्याकडे सगळ्यांकडे जेवण नाही बघा. पालखी होईपर्यंत सगळ्यांच्याकडे जेवण बघा. डाळ आणि इकडं भात असं आता चालू आहे आता जेवण इकडं सगळं. बायका सगळ्या आल्या तिकडे बघा बसले. आता बघा ना, ते दर दिवशी भंडाऱ्याचं जेवण असतं सगळीकडे बघा. मिरच्या मस्त नाही बघा, खोबऱ्यातली मिरची आपल्या गावची नंबर, आपली गावची खोबऱ्यातली मिरची एक नंबर, मस्त लागतात. आणि जेवणाच्या आपल्या गावी असतात नाही भाताच्या साठीला, म्हणजे कुठला पण कार्यक्रम असला की डाळ भात भाजी मिरची पापड लोणचं हा सगळा असतं. इकडे कोबीची भाजी वगैरे कापलेली आहे, ते घालायचे आहे. आणि मस्त असं गावी जेवण आहे सगळं. सगळ्या गावच्या बायका आमची डाळ झाली आणि त्याला असं वाटण घातलेलं आहे, कांदा खोबऱ्याचा वाटण ना ताई. आपला गावचा फेमस भात पण मस्त आमचा रेडी झाला बघा. गावचा भात चुलीवरचा.
पालखी आले वटीवर बसले आणि इकडे सगळे खेळले आमच्या इकडं आणि इकडं सगळं जेवण बनवतो आम्ही. वांगा बटाटा आणि वाटाण्याची भाजी. हा ए पुचूक हे गोलूचा पुचूक हे गोलूचा पुचूक नाही नाही जोरात ओढला जोरात ओढला जोरात ओढला. यायचे साईड आता रात्रीचे वाजलेत 11:15 आणि आम्ही मस्त दिंड्या वाजवण्यात जेवण आलेलो आहोत. ही गेलेली पोरं दिंड वाजायला होळीवरती आणि आम्ही जेवण वाढत होतो तर तिथे जेवण वगैरे आता आले मस्त भंडाऱ्याचं जेवण झालं आणि पालखी आता गेली पाटलांच्या इथं आणि आम्ही आता घरी आलो. आता झोपायची वेळ झाली तर आजची ही दिवसभरातली अशी व्हिडिओ होती. आणि अजून एक खबर आहे की शेवर खाटी आज येणार आहे, ते अजून कन्फर्म नाही येणार आहे की नाही ते. असे बोलतात ते वर्धन माता म्हणजे शेवरखाटे बोलतात आमच्याकडे. ते 84 गाव घेतं आमच्या तालुक्यातील मंडणगड तालुक्यातील. तर ती आज आमच्याकडे येणार आहे. तर बघूया बोलतात रात्री येणार आहे. जर लवकर आली तर आपल्याला बघायला भेटेल. 12 वाजेपर्यंत आले तर आपण बघायला जाऊ, नाही आले तर मग बघूया आता सकाळी येते का येते मग सकाळी बघूया. मी पण आता म्हणजे मुंबईला गेल्यास पहिल्यांदाच म्हणजे बघणार आहे, कारण भरपूर वर्षी मी आलेच नाही गावी. होळीला आली पण शेवरकटे बघायला नाही आली, तर आली तर बरं होईल. आणि आता अशाच गावाकडच्या व्हिडिओ नवीन तुम्हाला बघायला मिळतील. ही दिवसभरची व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.